हायस्कूलमध्ये झाली. वारंगी हायस्कूलमध्ये त्यांनी फक्त 1 वर्ष काम केले आणि तिथून बदली त्यांची मॅडम दोनागिरी हायस्कूल करंजा येथे झाली. 2005 साली त्यावेळी त्या ठिकाणी होतो. 2005 ते 2011 पर्यंत दोनागिरी हायस्कूल येथे होत्या. पुन्हा त्यांची ट्रान्सफर झाली ते नावे विद्यालयात आणि खऱ्या अर्थानं त्यांची कामाचा कसरत हा कमी झाला नाही पाहिजे, तो वेळच्या वेळी पूर्ण करून दिला पाहिजे अशा प्रकारे जबाबदारी काम करण्याचं काम मॅडमने त्या ठिकाणी केलं. विद्यार्थी मित्रांनो, ही जी जबाबदारी आहे आर्थिक व्यवहार हा शाखेचा कला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो मुख्याध्यापक आणि लेखनिक यांचा संबंध हा अतिशय जवळचा असतो. त्यांच्या गोपनीय बाबी असतात. कोणत्या वेळेवर बिंदूवर घ्यायचा, कोणत्या वेळेवर बिंदूवर घ्यायचा नाही हे फक्त व्यक्तीलाच माहिती असतं. कोणत्या वेळेला ठेवायचा या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार ते गेली 32 वर्ष ही सेवा करून त्यांनी यशस्वी पार पडलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या साथीला ज्ञानेश्वर कोळी त्यांचे सर त्यांची मुले हे दोन्हीकडे जसं जसं त्यांना जेवढं सहकार्य देता येईल आजपर्यंत हे सहकार्य त्यांनी त्या पोरांनी त्या मातेला केलेलं आहे. त्यांनाही मी खूप धन्यवाद देतो. यापुढे आपण त्यांना अशा प्रकारचे सहकार्य कराल आणि मॅडमला या ठिकाणी मी त्याचे पुढील आयुष्य सुख समृद्धीचं समाधानाचं भरभराटाचं आणि निरोगी जावं अशा प्रकार आपण या सोबत समाधी म्हणून सदस्यांना असतील आहे त्या कलाकारांना विद्यार्थी आणि त्या ठिकाणी माजी सरपंच उपसरपंच बरेचसे त्यांच्या हातातून या गावातून जोडलेले आहे. त्याच्यामुळे 24-25 वर्ष सेवा त्यांनी या विद्यालयात केलेली आहे. सौभाग्यवती विद्यार्थी ज्ञानेश्वर कोळी यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा विद्यार्थी मित्रांनो होत आहे. त्यासाठी आम्ही जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर सोहळा या ठिकाणी होते. विद्यार्थी मित्रांनो, प्राथमिकपणे काम करतो सत्कार हा होतच असतो. विद्यार्थी मित्रांनो, हा कोणाच्याही माध्यमातून तिथे आपली शाळा असो, आपली स्कूल असो, ग्रामस्थ असो, परंतु चांगल्या कामाची पोचपावती ही परमेश्वराकडे विद्यार्थी मित्रांनो असतो. आणि खऱ्या अर्थाने मॅडमने काम केलं संस्थेमध्ये 32 वर्ष आणि 32 वर्षाची पोचपावती म्हणून आज या ठिकाणी या गावचे ग्रामस्थ सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य पाटील पाटील सर्वांच्याकडून त्यांना या ठिकाणी सत्कार होत आहे.
शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष किसन पाटील साहेब, नावे ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आणि माझे विद्यार्थी विजयेंद्र पाटील साहेब, अभिमान वाटतो की उपसरपंच माझाच विद्यार्थी शैलेश पाटील साहेब आणि सर्व सदस्य ग्रामपंचायतची वेळ ज्यावेळी गुरुवर येते ना, त्याच्यासाठी मोठी गुरुदक्षिणा नाही. आज मला अभिमान वाटतो की राजेश म्हात्रे साहेब आपल्याला सगळ्यांना आम्ही घडवतो. इंग्लिश स्कूल न्हाव्याला जे प्रेम, नावागावाने जे आदर, नावागावाने जो आम्हाला मान मिळवून दिलाय, अभिमान आहे आम्हाला त्या गोष्टीचा की न्हाव्यासारखी सुरक्षितता आणि प्रेम सगळ्या 7 शाळा फिरली कुठेही भेटली नाही. ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची अविरत सेवा करून आज सेवानिवृत्तीसाठी ज्या आल्या आहेत त्या पहिल्या भारती मॅडमना माझी सदिच्छा आहे. या मॅडम बद्दल सांगायचं बोललं तर ह्यांनी 2015 मध्ये ज्युनियर क्लार्क म्हणून इथे त्यांनी आपलं काम सुरू केलं. पण प्रॉब्लेम असा झाला की या शाळेच्या घटत्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे या मॅडमची आम्ही ही जी ज्युनियर होती त्यांना आम्ही शकुंतला रामशेठ ठाकूर या शाळेमध्ये त्यांची रवानगी झाली. पण तिथेही या मॅडम थांबल्याने रयत शिक्षण संस्थेचे काही रूलप्रमाणे त्यांना 3 दिवस उलवा शाळा तर 3 दिवस नावा शाळा अशा कामाचा बोजा त्यांच्याकडे देण्यात आला. तरी या मॅडम डगमगल्या नाही, त्यांनी आपली ही सेवा अविरत कायम ठेवली. सदस्य पाटील साहेब, या गावचे सरपंच विजयेंद्र पाटील साहेब आणि उपसरपंच. आज माझी पत्नी भारती ज्ञानेश्वर कोळी मॅडमचा आज सेवापूर्ती सत्कार सोहळा साजरा होते. मॅडम या रयत शिक्षण संस्थेमध्ये 1993 रोजी कामाला लागले. जवळजवळ त्यांची 32 वर्षे सेवा रयत सेवक म्हणून झाली. या 32 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक चांगले वाईट अनुभव त्यांना पाहायला मिळाले. शाखेचे कितीही काम असले तरी मॅडम कधीही कंटाळत नसत. त्यांच्या या शाखा झाल्या, परंतु कुठल्याही शाखेची कामाची अशी किती तक्रार आलेली नाही. याचा मला अभिमान आहे. या माझ्या पत्नीचे सेवापूर्ती सत्कार सोहळा केल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक व कोळी मुख्याध्यापक श्री पी. कोळी सर व त्यांचा संपूर्ण स्टाफ, आपोषण असतील, कोळी मॅडम असतील, बालू शिपाई व त्यांचा संपूर्ण स्टाफ, त्यांचे मी मान्यवरांचे वतीने आभार मानतो. पुढील आयुष्य मॅडमला सुखाचे समृद्धीचे लाभो हीच ईश्वराची प्रार्थना करतो व माझे 2 शब्द संपवतो. एवढी वर्ष सेवा केल्यानंतर एक ही संस्था माझ्या मते मी रशियाच्या संस्थेने संस्थेत काम केलेला किंवा एक सेवक असेल, सेवापूर्तीला असते, ह्या संस्थेची ध्येयधोरणं किंवा ध्येयधोरणानुसार ते जे काम करतात विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी, आणि हे संस्थेची एक प्रकारची देणगी आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य हे नक्कीच आनंदाने सुखाने जाईल. आज मी स्कूल आहे या विद्यार्थ्यांना सेवाची सत्कार सोहळा साजरा होतो. प्रथम मी हा सत्कार सोहळा आयोजित करणारे या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कोळी सर व त्यांचे त्यांच्या मनापासून आभार मानतो. माझी थोडक्यात माहिती असेल, मी 17 ऑगस्ट 1992 रोजी वीर राजेंद्र सौरभ हिंदे येथे कॉन्सर्न म्हणून कामाला लागले. तेथे माझे 6 वर्ष लंसनने काम केले. त्यानंतर 29 सप्टेंबर 1998 मला नावडे विद्यालयात कायमस्वरूपी परमनंट ऑर्डर मिळाली. त्यानंतर नावडे, वाळुंजा, करंजा,
विद्यालयाचे मुख्य श्री कोळी पी एस यांची माझी प्रथम भेट करंजा येथे झाली. करंजा शाळेत आम्ही 5 वर्ष काम केलं. अशाच प्रकारे मी मावळ शाळेत काम करतो. मावळ शाळेत 2015 साली काम करायचे हजर झाले. त्या शाखेत काम करत असताना मला विद्यालयाचे चेअरमन, स्कूल कमिटी सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व त्यांचे सहकार्य खूप महत्त्वाचे लागले. त्यामुळे मला या शाखेत काम करण्यास काही अडचण आलेली नाही. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कोळी पी एस व स्टाफ जितेकर मॅडमचं, भरनुके सरांचं मला खूप सहकार्य लागलं. त्यामुळे मला कसलीच अडचण आली नाही आणि मी कितीही काम असलं तरी प्रेमाने काम करत त्यांच्याबरोबर प्रेमाने काम करत. मी जरी 32 वर्ष सेवा करते, व्यासपीठावर बोलण्याचा आमचा काही संबंध आलेला नाही. त्यामुळे माझं बोलणं काही एवढं होत नाही. तरी माझा हा सत्कार सोहळा साजरा करायला त्यामुळे मी आभार मानून माझे शब्द मी संपवते. त्यांचा प्रामाणिकपणा काम करण्याची पद्धत ही फार वेगळी आहे आणि सगळ्यांना समजून घेणारी आहे. अशा या आपल्या भागातील आपल्या जवळच्या गव्हाण गावच्या रहिवाशी त्यांची मिस्टर श्री ज्ञानेश्वर पाटील हे सर्व एकत्रपणे कुटुंब करायला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात तेव्हा मन भरवणे. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी परिश्रम करून हे शाळा वाचवण्याचा प्रयत्न केला. असे आपले पोलीस सर, त्यांचं गायडन्स कायम असते, प्रामाणिकपणे ते काम करतात. आणि अशा वेळेला ज्या आपल्या कामगार वर्गातला म्हणजे आपला काळ आपल्या शाळेतून निवृत्त होतात, त्यांचं छोटंसं का होईना